वेलकम बॅक गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूल्स बघितलं होता. क्रॅमर्स रूल्समध्ये जे सायमल्टेनियस इक्वेशन आपण यूज करतो त्याचा फॉर्मॅट असा असतो: ax + by = c. जो कॉन्स्टंट c असतो तो राईट हँड साईडला असतो. लेफ्ट हँड साईडला x आणि y आणि राईट हँड साईडला कॉन्स्टंट नंबर. असाच सायमल्टेनियस इक्वेशनचा फॉर्म पाहिजे तरच आपण त्याला क्रॅमर्स रूलमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. सो बाय क्रॅमर्स रूल व्हॉट इज द डेफिनेशन? x = dx/d and y = dy/d. So what is meant by d, dx and dy? So look here, d is nothing but determinant of a1, a2, b1, b2. a1 and a2 it is a coefficient of x, b1 and b2 it is a coefficient of y. ओके. नाव फॉर dx, आता dxसाठी काय करायचं, जे एक्सचे कोएफिशियंट होते a1 आणि a2 ते c1 आणि c2ने रिप्लेस केले आणि b1 b2 ॲज इट इज. आणि dy जे वायचे कोएफिशियंट होते c1 आणि c2 हे रिप्लेस झाले. कशाचे? b1 आणि b2च्या ऐवजी c1 आणि c2 रिप्लेस झाले आणि a1 आणि a2 ॲज इट इज. म्हणजे बघा dxसाठी बघा इथं x आहे, म्हणजे ह्या डीमध्ये जे एक्सचे कॉलम आहेत, एक्सचे कॉलम कुठले आहेत? a1 आणि a2 हे रिप्लेस झाले, b1 b2 जसेच. आणि dy y आहे. सो ह्या डीमध्ये b1 b2 काय आहे? वायचे कोएफिशियंट आहे. सो हे c1 c2ने रिप्लेस झाले. म्हणजे एक्ससाठी a1 a2 रिप्लेस होतात आणि dy b1 b2 रिप्लेस होतात. ठीक आहे. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. आता आपण याच्यावर क्वेश्चन्स बघू, म्हणजे जेणेकरून हा टॉपिक तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. सो बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन ज्याच्या क्रॅमर्स रूल यूज होतो तो बघा. एक सेकंड. क्वेश्चन असा असतो: सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये युझिंग क्रॅमर्स रूल तेव्हाच तुम्हाला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. ओके. सो क्वेश्चन बघा. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. ओके. हे बघा लेफ्ट हँड साईडला x आणि y आणि राईट हँड साईडला कॉन्स्टंट नंबर आहे. ओके. हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट. आता काय करायचं, इक्वेशनवरून a1 b1 c1 आणि a2 b2 c2 यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचा. a1 b1 c1 म्हणजे पहिल्या इक्वेशनचं आहे बघा. a1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 3, b1 म्हणजे वायचा कोएफिशियंट विथ साईन -4 आणि c1 म्हणजे हा इकडे 10. आता सेकंड इक्वेशनवरून a2 4 b2 3 आणि c2 5 जसं आपण फर्स्ट इक्वेशनवरून फाइंड आउट केलं सेम ॲज इट इज सेकंड इक्वेशनवरून पण. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे आपल्याला dx आणि dy हे 3 गोष्टी लागणार आहे. ओके. सो तुम्ही अगोदर फॉर्म्युला लिहा किंवा नंतर फॉर्म्युला लिहा, त्याच्याने काही फरक नाही पडत, पण आपल्याला हे लागणार आहे. सो आपण अगोदर ते फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे. मग डी म्हणजे काय असतं? a1 a2 b1 b2. ठीक आहे. मग यांच्या व्हॅल्यू इथून या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ओके. व्हॅल्यू व्यवस्थित सबस्टिट्यूट करा, मिस्टेक करू नका. जर एकही व्हॅल्यू रॉंग असेल तर तुमचं पूर्ण क्वेश्चन रॉंग होईल. ओके. त्याच्यानंतर आपण जसं डिटर्मिनंट सॉल्व करतो तसं सॉल्व करायचं आहे बघा. Always start from this number 3 multiplied by 3 here. Take a subtraction -4 multiplied by +4. Okay. 3 multiplied by 3 9 minus as it is. Now -4 multiplied by +4 -16. So minus it become plus. 9 + 16 it is a 25. Okay. Now dx. So dxच्या वेळेस आपण काय करतो, ह्या डीमध्ये जे a1 a2 आहे ते c1 c2ने रिप्लेस करतो. ओके. c1 c2ची व्हॅल्यू काय आहे? c1ची व्हॅल्यू 10, c2ची व्हॅल्यू 5. ओके. मग परत डिटर्मिनंट सॉल्व करायचं. 10 multiplied by 3 -4 multiplied by 5. 10 multiplied by 3 30. तो मायनस जसा तसा. त्याच्यानंतर -4 multiplied by 5 -20 ब्रॅकेटमध्ये. साईनमध्ये गोंधळ करायचा नाही. ओके. सो मायनस परत काय झालं? प्लस. 30 + 20 इट बिकम 50. ओके. सो dxची व्हॅल्यू आली 50. नाव नेक्स्ट. नाव dy. सो आपण dy फाइंड आउट करताना काय करतो, परत डीकडे बघायचं. डीमध्ये जे b1 आणि b2 आहे ते c1 c2ने रिप्लेस केले. c1 c2 म्हणजे 10 आणि 5 आणि a1 a2
हे जसे डीमध्ये होते A1 A2 3 आणि 4 ॲज इट इज. ओके. परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 4. ओके. किती आलं 15 मायनस 40, 15 मायनस 40 मायनस 25. ओके. आता आपण डी एक्स डी वाय तिन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. ओके. नो बाय युझिंग क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. आता हे बघा ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. डी एक्सची व्हॅल्यू हे बघा आपण इथं फाइंड आउट केली होती 50, ती सबस्टिट्यूट केली आणि डीची व्हॅल्यू 25. त्याच्यानंतर डी वायची व्हॅल्यू -25 आणि डीची व्हॅल्यू परत 25. सो एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू -1. ओके. आणि लास्ट क्लोजिंग स्टेटमेंट लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन इज एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. ओके. हे बघा क्वेश्चन थोडा मोठा आहे. क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क्ससाठी येऊ शकतो, पण याच्यासाठी तुम्हाला त्या क्वेश्चनच्या स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतील आणि प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. आय रिपीट, मी एकदा परत सांगते बघा. क्वेश्चनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पाहिजे. स्टँडर्ड फॉर्मॅट कसं आयडेंटिफाय करायचा, लेफ्ट हँड साईडला XY आणि राईट हँड साईडला कॉन्स्टंट नंबर पाहिजे. ओके. तसं नसेल तर त्याला अगोदर कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर A1 B1 C1 पहिल्या इक्वेशनवरून, A2 B2 C2 सेकंड इक्वेशनवरून. नेहमी लक्षात ठेवायचं A1 A2 हे एक्सचे कोएफिशियंट असतील, B1 B2 हे वायचे कोएफिशियंट, C1 C2 हे कॉन्स्टंट. जसं साईन असेल ते साईन पण द्यायचं प्लस मायनस. ओके. डी तुम्हाला हे जर लक्षात आलं डी म्हणजे काय, डी एक्स म्हणजे काय, डी वाय, सो क्वेश्चन सिम्पल होतो. हे बघा डी A1 A2 B1 B2 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या व्यवस्थित. डिटर्मिनंट आता सॉल्व करता येत असेल तुम्हाला, त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. ओके. नसेल तर मागचा व्हिडिओ बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याची प्रॅक्टिस करा आणि मग या क्वेश्चनसाठी या. ओके. सो 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 4, त्याचा ॲन्सर 25. डी एक्ससाठी काय करतो आपण, हे A1 आणि A2 C1 C2ने रिप्लेस करतो, B1 B2 ॲज इट इज. परत व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा, त्याचा ॲन्सर 50. आणि डी वायसाठी परत डीकडे बघायचं, B1 B2 C1 C2ने रिप्लेस करायचं, A1 A2 ॲज इट इज, त्याचा ॲन्सर -25. मग क्रॅमर्स रूल यूज करायचा, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा आणि वी गेट अ ॲन्सर. ओके. क्वेश्चन सिम्पल आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल आणि भरपूर क्वेश्चन सॉल्व करावे लागतील. ओके. सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0. ओके. आता इथं बघा लेफ्ट हँड साईडला -4 आहे आणि राईट हँड साईडला 0, म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे. सेकंड इक्वेशन बघा, 6x इज इक्वल टू 8 - 5, हा पण स्टँडर्ड फॉर्मॅट नाही. सो फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. हे बघा 4x + 3y, तो -4 इकडे गेला, प्लस झाला. सेकंड इक्वेशन बघा, हा जो -5 होता हा इकडे शिफ्ट झाला, प्लस झाला, आणि हा 8 जसा तसा. ओके. हे लॉजिक आपल्या लक्षात आलं पाहिजे. आय रिपीट आहे बघा मी काय काय केलं, हा -4 इकडे शिफ्ट झाला, प्लस झाला. ओके. हा -5y मी इकडे 6xकडे आणला, तो मायनसचा प्लस झाला, आणि हा 8 ॲज इट इज. परत A1 B1 C1च्या व्हॅल्यू, A2 B2 C2च्या व्हॅल्यू, जसं आपण लास्ट क्वेश्चनमध्ये सॉल्व केलं सेम. ठीक आहे. परत डी A1 A2 B1 B2 त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 6 20 - 18 2 ॲन्सर. ओके. जर मागचा क्वेश्चन समजला असेल तर हा क्वेश्चन इझी वाटेल. याच्यामध्ये फक्त एकच स्टेप एक्स्ट्रा आहे. त्याच्यानंतर डी एक्स, हे बघा A1 A2 कशाने रिप्लेस केला, C1 C2ने, रेडने हायलाईट केलं बघा त्याला. ठीक आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्याचा ॲन्सर आलं -4. 20 मल्टिप्लाय बाय -24, ग्रेटर नंबरचं साईन लक्षात ठेवायचं, घाई करायची नाही. ओके. सो नाऊ डी वाय. डी वायसाठी आपण काय करतो, B1 B2 C1 C2ने रिप्लेस करतो, A1 A2 जसं तसं. परत व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ॲन्सर 8. ओके. हे बघा परत तुम्हाला डी एक्स डी वाय त्यांच्या व्हॅल्यू, त्याचं सिम्प्लिफिकेशन आपण कसं सॉल्व करतो ते प्रॅक्टिसने लक्षात येईल. ओके. या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर बाय क्रॅमर्स रूल, मग परत क्रॅमर्स रूल, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. ओके. त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, हे बघा -4 डिवायडेड बाय 2 इट बिकम -2.
डिवाइडमध्ये एक जरी मायनस असेल ते स्मॉल नंबरला असो का ग्रेटर नंबरला आन्सरला मायनस साईन येतं. ओके. 8 डिवायडेड बाय 2 इट बिकम 4. सो सोल्युशन ऑफ इक्वेशन -2, 4. ओके. सो हे 2 क्वेश्चन्स याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन्स काही होमवर्कला दिलेले आहेत, हे क्वेश्चन्स सॉल्व करायचे. हे बघा याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये फ्रॅक्शनमध्ये डिजिट आहे. हे बघा याचा A1 B1 C1 काय आहे 2 3 आणि 2. A2 B2 C2 काय आहे एक्सचा कोइफिशियंट 1 आणि याचा काय लिहिणार -1/2 आणि C हा पण 1/2. ठीक आहे. क्वेश्चन ट्राय करा. याच्यामधला ज्या क्वेश्चनला प्रॉब्लेम असेल मला मेसेज करा किंवा कॉल करा. ओके. सो बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू.